नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात गॅपडाऊन ओपनिंगने केलेली, काल गॅपअप ओपनिंगने केलेली सोमवार आज गॅपडाऊन ओपनिंगनं बघायला मिळाली. सोमवारी US मध्येच न्यूज होती, फेडरल रिझर्व्ह चेअरमननी व्याजदर कपातीचे संकेत दिले, त्यामुळे US मार्केटवर गेलं आणि सोमवारी पण एक गॅपअप ओपनिंग करून 100 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद दिलं. आज वाईस वर्सा उलटं झालं आहे. आज निफ्टीनं सुरुवात 150 पॉईंट मायनसमध्ये केले आणि त्यानंतरनं कंटिन्यू मार्केट क्लोजिंगपर्यंत डिक्लायनिंग करत राहिलं, थोडंसं साईडवेज ट्रेड करून आणि ऑलमोस्ट 250 पॉईंट मायनसमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टी जवळपास 700 पॉईंट मायनस, सेन्सेक्स 850 पॉईंट मायनसमध्ये जाऊन बंद झाला. आणि आजच्या फॉलचं कारणसुद्धा जे आहे ते US आहे. US प्रेसिडेंट ट्रम्प यांनी जे काही टेरिफ्स लावलेत भारतावर 27 ऑगस्टपासून, म्हणजे उद्यापासून ते त्याचे किक इन होतात, स्टार्ट होतात आणि त्या काळजीनं मार्केट जे आहे ते खाली आलेलं आहे. मार्केटची अपेक्षा होती तशी तिची अनाऊन्समेंट खूप आधी झालेली आहे, 15-20 दिवसापूर्वी, पण मार्केटला अपेक्षित होतं की थोडंसं कुठेतरी निगोसिएशन होतील आणि हे टेरिफ जे आहेत ते टळले जातील. एव्हाना पुतीन आणि ट्रम्प यांची मिटिंग झाल्यानंतरनं थोडं अपेक्षित होतं की थोडंसं भारतावर जो कडक स्टान्स 50% टेरिफचा आहे त्यातले ॲडिशनल 25% टेरिफ जे उद्यापासून सुरुवात होते त्याला, ते कदाचित थोडंसं त्याला एक्सटेंडेड केलं जाऊ शकतं किंवा थोडंसं डिले केलं जाऊ शकतं, असे पद्धतीनं थोडंसं मार्केटची अपेक्षा होती. पण तसं न होता काल रात्री ट्रम्प यांनीच अनाऊन्स केलं की भारतावर जे ॲडिशनल 25% टेरिफ्स आहेत, जे रशियन ऑइल आपण खरेदी करतो स्वस्तामध्ये, त्याच्या बदल्यात त्यांनी लावलेले आहेत रशियाचं फंडिंग थांबवण्यासाठी. पण भारतानं स्टान्स घेतला की अमेरिका स्वतः रशियासोबत बिझनेस करते, आणि युरोपियन युनियनसुद्धा इतर बिझनेसेस करतात, तर भारत स्वतःच्या फायद्याचं का नाही घेऊ. त्यामुळं आपल्या गव्हर्नमेंटनं, मोदी गव्हर्नमेंटनं खास करून जे आहेत ते रशियन ऑइल कंटिन्यू बाय करायचं ठरवलं. त्यामुळं आजचे जे टेरिफ्स आहेत ते सुरुवात उद्यापासून होते. त्यामुळं मार्केटला जी काही ट्रम्पनी काल अनाऊन्समेंट केली सडनली, जी मार्केटला अपेक्षा होती की डिले होतील असे अनाऊन्समेंट येईल, ते स्टार्ट होण्याची अनाऊन्समेंट काल झाली आणि त्याचा प्रभाव मार्केटवर बघायला मिळाला. त्यामुळे ओव्हरऑल न्यूज बेस्ड सेलिंग आहे. फक्त महत्त्वाची गोष्ट आहे की 24,800च्या खाली ज्या पद्धतीनं बंद दिलं ते थोडं काळजीचं आहे. आणि दिवसभर एंटायर 24,800च्या आसपास निफ्टी ट्रेड करत होता. क्लोजिंगला निफ्टी खाली आला 24,800च्या, ते थोडंसं काळजीचं वाटतं, फर्दर डिक्लायनिंग येऊ शकते. पण ट्रम्प टेरिफचा इम्पॅक्ट मात्र मार्केटचा जो आहे तो फर्दर काही येणार नाही असं मला वाटतं आहे. पण FIचं सेलिंग त्यामुळे कितपत येईल हे बघणं गरजेचं आहे. आज FIने जवळपास 6,600 करोडची विक्री केलेली आहे. त्याच्या बाजूला DIने 6,800 करोडचं बाईंग केलं आहे. पण ॲज युज्युअल मी मागेही म्हटलं की ज्यावेळी FIs विकतात, निफ्टीचे फ्रंटलायनर शेअर्स विकतात आणि त्यामुळे मार्केटला खाली येते आणि FIची शॉर्ट पोझिशनसुद्धा रेकॉर्ड लेवलला आहे. मग ओव्हरऑल थोडंसं मार्केटवर मंदीचं सावट आहे. ट्रम्प टेरिफ्सला घेऊन थोडंसं मार्केट नव्यानं काळजी करते, त्यामुळे कदाचित थोडीशी डिक्लायनिंग येऊ शकते. उद्याच्या सेशन बाबतीत बोलायचं झालं तर उद्या मार्केटला सुट्टी आहे गणेश चतुर्थीमुळं, त्यामुळे मार्केट गुरुवारी ओपन होईल. पण गुरुवारी एक्सपायरी दिवस आहे 28 ऑगस्ट, मार्केटची मंथली एक्सपायरी आहे. बरेच आर्बिट्राज ट्रेड्स असतात, ऑलरेडी शॉर्ट पोझिशन खूप आहेत, मग शॉर्ट कवरिंग अपेक्षित आहे, जे आज नाही अपेक्षित होतं. पण तसं न होतं गुरुवारावर गेल्याने जे निगेटिव्ह न्यूज आहे त्यामुळे मला वाटतं शॉर्ट्स कदाचित रोलओव्हर होऊ शकतात जर रिकव्हरी नाही आली तर. जर निफ्टी 24,800च्यावर सस्टेन नाही झाली तर थोडंसं शॉर्ट साईडलाच रोलओव्हर होऊन मार्केट थोडंसं खाली जाऊ शकतं. त्यामुळे बघणं गरजेचं आहे की ॲक्च्युअल टेरिफ उद्यापासून सुरुवात होते, याच्यामध्ये काय आणखी ट्विस्ट येऊन थोडंसं डिले होतं का खरोखरच सुरुवात होते तेही बघणं गरजेचं आहे. कदाचित जर डिले झाले तर मार्केट थोडंसं पॉझिटिव्हली घेऊ शकतं. पण ओव्हरऑल ते न्यूज बेस आहे, आपण प्रिडिक्ट नाही करू शकत. पण ओव्हरऑल टेक्निकली बघायचं झालं तर निफ्टी 24,800च्या खाली आहे तोपर्यंत वीक आहे. निफ्टीला खाली सपोर्ट 24,600पर्यंत आहे, त्यामुळे निफ्टी 24,700वरून 24,600 ते 24,500पर्यंतसुद्धा घसरू शकते. हायर लेवलला निफ्टी 24,800-850च्या वरती मेंटेन झाला, सस्टेन झाला 850च्या वरती पर्टिक्युलर, तरच एक शॉर्ट कवरिंग रॅली येऊ शकते. त्यामुळे निफ्टीला हायर लेवलला 24,850च्या वर सस्टेन झाला तर 25,000पर्यंतचं शॉर्ट कवरिंग कदाचित येऊ शकतं किंवा 24,900पर्यंत. 24,850 नाही क्रॉस झाला तरी 24,700वरून 24,800-850पर्यंतची जागा उद्यासाठी निफ्टीला आहे. लोअर लेवलला जोपर्यंत निफ्टी 24,700च्या खाली राहील तोपर्यंत विकर साईडला ट्रेड होत राहील. पहिला सपोर्ट 24,600 असेल तर या खाली गेला तर 24,500पर्यंतसुद्धा निफ्टी खाली जाऊ शकते. बँक निफ्टी ओव्हरऑल वीक आहे, 54,500च्या खाली क्लोज आहे. ज्या पद्धतीने दिला खाली लोअर लेवलला 54,000पर्यंत जाण्याचे संकेत वाटतात. वाढला तर 55,700 महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स आहे. 55,700च्या वर गेलं तर शॉर्ट कवरिंगनुसार आपण एक
54,700च्या वर गेलो तर आपण थोडंसं शॉर्ट कवरिंगनं 55,000पर्यंत जाऊ शकतो. ओव्हरऑल बँक निफ्टी वीक आहे. 54,700 क्रॉस केला तरच शॉर्ट कवरिंग 55,000पर्यंत येईल असं वाटतं किंवा त्याच्याही अबाव. अदरवाईज निफ्टी जो आहे तो लोअर लेवलला 54,000 सपोर्ट आहे, तिथंपर्यंत खाली येऊ शकतं. तेव्हा 24,700च्या खाली 24,600 ते 24,500 निफ्टी, बँक निफ्टीमध्ये 54,000पर्यंतचे लेवल्स दिसतात. एनी पॉझिटिव्ह न्यूज झाली, टेरिफ्स डिले झाले तर पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो. निफ्टीला स्ट्रॉंग रेजिस्टन्स 24,800 850 आहे. 850च्या वर शॉर्ट कवरिंग येईल. 24,700च्या अबाव 24,800 850पर्यंत वाढू शकतं. बँक निफ्टी 54,700 पहिला रेजिस्टन्स आहे. 54,700 क्रॉस केलं तर 55,000पर्यंत जाऊ शकतं. या रेंजनुसार निफ्टी, बँक निफ्टीमध्ये तुम्ही ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 600 शेअर्स वाढले, त्या बाजूला 2170 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये फक्त 8 शेअर्स वाढले, त्या बाजूला 41 शेअर्समध्ये पडझड आहे. ओव्हरऑल पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. सेक्टरल रिसर्जेसमध्ये सुद्धा FMCG सेक्टरला थोडं बाईंग आहे. बाकी बँक्स, IT, फार्मा, मेटल, ऑटो, एनर्जी, रिअल्टी या सगळ्या सेक्टरला जबरदस्त सेलिंग 0.5% 2%पर्यंत बघायला मिळते. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झालं तरी डाऊ फ्युचर्स जे आहेत ते जवळपास 100 पॉईंट मायनस आहेत. युरोपियन मार्केट्स 0.5 ते 1% मायनस आहेत. त्यामुळे ओव्हरऑल ग्लोबली थोडंसं मंदीचं सावट आज तसंही मार्केटवर राहिलेलं आहे. काल डावजोन्ससुद्धा मायनसच गेलेलं. आपण थोडं ट्रम्प टेरिफमुळे एक्स्ट्रा खाली गेलो आहे. तेव्हा बघणं गरजेचं आहे की उद्या ॲक्च्युअलमध्ये मार्केट बंद आहे, पण ती जर सुरुवात झाली ट्रम्प टेरिफला तर मार्केटची रिॲक्शन कशी येईल. डिले झालं तरी थोडीशी पॉझिटिव्ह रिॲक्शन येऊ शकते. त्यामुळे बघू गुरुवारी मार्केट कशा पद्धतीने भेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.